आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। जालन्यात आज अमित शहांची सभा, संध्याकाळी 5 वाजता रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मावळ तालुक्यात आज ठाकरे तोफ धडाडणार, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत 4 वाजता सभा। शिरूर लोकसभा मतदारसंघात आज शरद पवारांची सभा, महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची दुपारी 1 वाजता जाहीर सभा। 17 तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या नियोजित सभेसाठी आज मनसेची बैठक, दादरमध्ये बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची उद्या सभा, काँग्रेसकडून सभेची जोरदार तयारी। पुणे लोकसभा मतदारसंघातील 4 अपक्ष उमेदवारांचा रवींद्र धंगेकरांना पाठिंबा, सुरेश कुमार औसवाल, सलीम बागवान, किरण रायकर आणि सलीम सय्यद यांचा धंगेकरांना पाठिंबा। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू, गावागावात जाऊन कॉर्नर सभा आणि मतदारांना भेटून भाजपला मतदान करण्याचं आवाहन। बुलढाण्यात शेवटच्या 1 तासात झालेल्या वाढीव 10% मतदानावर संशय व्यक्त, मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्याची रविकांत तुपकर यांची निवडणूक आयोगाकडे मागणी।